यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। याचिका दाखल केली म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही। परब दाखवत असलेल्या 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून संघटनात्मक निवडीचं, राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव। निकालाविरोधात याचिकेमध्ये कोर्टाचे निर्देश न जुमानल्याचाही उल्लेख। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका। खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती। वऱ्हाड निघालं दावोसला। शिंदेंचे 2-3 पीए, ओएसडी आणि उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी दावोसला जाणार। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर जोरदार टीका। पोलिसांकडून उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले, त्यांनी आम्हाला सांगू नये। आदित्य ठाकरेंच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर। यावेळचा दावोस दौरा कमी पैशात होणार असल्याचा सामंतांचा दावा। महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे। रायगडमधील जमीन परिषदेतून राज ठाकरेंचा हल्लाबोल। सर्व बाजूंनी महाराष्ट्र लुटला जातोय, हाताखालची जमीन जातीये, तुम्हाला पोरकं केलं जातंय, असं राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हल्ल्याची शक्यता। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन। मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांचं संभाषण ऐकून फोन केल्याची माहिती। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार हे सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची। अनुचित प्रकाराच्या फोन कॉलबद्दल संजय राऊत यांची प्रतिक्रिया।